नौमि जनकसुतावरं श्रीराम श्रीराम दीनबन्धुरितेशदानव दैत्यवंशनिकन्दनं रघुनन्दकन्द कोशलचन्द्रदशरथनन्दनं श्रीराम श्रीराम तिलकचारु उदारु अङ्गविभूषणम् अजानूर्जाक्षरचापधर सङ्ग्रामजितखर दूषणम् श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् मम हृदयकञ्जनिवास कामादिखलदलगञ्जनम् श्रीराम श्रीराम मनुजाहि राजे पिलहि सोवरु सहज सुंदर सावरु करुणानिधान सुजान शील स्नेह जान तरावरु श्रीराम श्रीराम एहि भाति गौरी असीस सुनिसिय सहित हिय हर अली तुलसी भवानी पूजी पुनि मुदित मन मंदिर चली श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु मधुमन हरण भव भय दारुणं नव कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. छान. मी आता सुचिताला विनंती करते की तिने निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. गेले काही दिवस आपण दैवासुर संपद विभाग योग याचा अभ्यास करतोय, ज्याच्यामध्ये आपण पहिले 3 श्लोक म्हणजे दैवी संपत्ती भगवंतांना काय अपेक्षित आहे हे आपण पाहत आहोत. खरं तर अगदी दुसऱ्या अध्यायापासूनच म्हणजे जिथं स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत तिथूनच दैवी संपत्ती काय भगवंतांना अभिप्रेत आहे हे आपण वारंवार बघितलेलंच आहे. पण इथे एक समराईज करतो म्हणतात ना, तशा पद्धतीनं भगवंतांनी या 3 श्लोकांमध्ये 26 गुण हायलाइट केलेले आहेत. आता हे दैवी संपत्तीचा दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे दैवी संपत्ती धारण करणारे महात्मे कसे असतात, तर
भगवंत म्हणतात की ही दैवी संपत्ती त्यांच्या मोक्षाला कारणीभूत ठरते. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता. या एका चरणात अ, भगवंतांनी सांगितलं की दैवी संपत्ती ही मोक्षाला कारणीभूत होते आणि असुरी संपत्ती पुन्हा बंधनात पाडते, म्हणजे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरवते. मग या सगळ्याच्या अतीत व्हायचं असेल, परे जायचं असेल, तर काय करायला हवं? तर ही दैवी संपत्ती आपल्याला वाढवली पाहिजे. आणि ही जी दैवी संपत्ती आहे तिचा आश्रय करून महात्मे जगत असतात. त्यांचं वर्णन माऊलींनी कसं केलं होतं की जे ज्ञानगंगे न्हाले, पूर्णतच जेवता झाले, जे शांतीसी आले पालव नव्हे, जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ शुभकळोनी भरिले, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. म्हणजे काय म्हणतायत माऊली की ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असं म्हणतात. जयांची ये लीले माझी नीती जियाली दिसे. म्हणजे ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये अगदी त्यांचं डे टू डे रुटीन असेल, त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतं की ते नीतिमत्तेनंच वागत असतात. ज्यांनी सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केलेले असतात. ऐसे जे महानुभाव, जे दैवीय प्रकृतीचे दैव, जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे. म्हणजे काय आहे, भगवंत काय म्हणतात त्यांना, ज्यांनी सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत आणि ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी खोळ झालेली आहे, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. ते महात्मे हे सगळे माझे स्वरूप आहेत असं जाणून वाढत्या प्रेमाने मला भजतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य आणि मी एक उपासक निराळा असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. म्हणजे काय, जी आपण अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी अशी जी महावाक्य बघतो, म्हणजे ज्याच्यामध्ये काय अहम ब्रह्मास्मी हाच भाव त्यांच्यामध्ये दृढ झालेला असतो. मी वेगळा आणि भगवंत वेगळा असा भाव त्यांच्या मनाला शिवत नाही असं भगवंत म्हणतात. म्हणजे पण या उलट असुरी संपत्तीचे लोक कसे असतात, माऊली काय म्हणतात या असुरी संपत्तीच्या लोकांबद्दल? पाहेपाद दूध पवित्र आणि गोड. आता हा उल्लेख ऍक्च्युली 9व्या अध्यायामध्येच आलेला आहे. म्हणजे अश्रद्धाना पुरुषा असं जिथं भगवंतांच्या मुखामध्ये हा 3रा श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंताप अप्राप्यमान निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे माझ्यावर श्रद्धा नसलेले पुरुष काय करतात, मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रामध्ये भ्रमण करतात. म्हणजे हे अश्रद्ध पुरुष म्हणजे कोण? म्हणजे जे श्रद्धाहीन आहेत, नास्तिक आहेत किंवा पाखंडी आहेत, आत्मघातकी आहेत, समाजघातकी आहेत, यांच्याबद्दल सांगताना माऊली काय म्हणतात? पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय नेगती. म्हणजे काय म्हणलं माऊलींनी की दूध हे अतिशय पवित्र आहे, शिवाय अत्यंत चवीला गोड पण आहे. पण जे कातडीच्या पदरा पलीकडे आहे, म्हणजे सडाच्या आतमध्ये, पण ते टाकून गोचिड जे असतं ते रक्तच नाही का बरं पीत? किंवा का कमलकंद आणि दुर्दरी नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी जवळलिया चिखलूची उरे. म्हणजे कमलकंद आणि बेडूक, दरदुरी म्हणजे बेडूक, यांची वस्ती एकाच ठिकाणी असते, पण कमलांमधले परिमळ जो असतो, त्याचा जो गंध असतो, ते दूरवरून भुंगे येऊन त्याचं सेवन करतात. पण जवळ असलेल्या बेडकांसाठी मात्र काय होतं, चिखलच शिल्लक राहतो. किंवा पुढेच त्यांनी सांगितलंय, लोह्या ऋतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये तैसा का दरिद्रे जिये. म्हणजे इथं म्हणलंय की एखादा दुर्भागी पुरुष आहे किंवा एखादा अत्यंत दरिद्री मनुष्य आहे, दारिद्र्यामध्ये आपलं जीवन कंठतो आहे, पण
त्या पुरुषाच्या घरामध्येच हजारो मोहरा पुरलेल्या आहेत हे त्याला माहीतच नाहीये आणि त्याच्यावर बसूनच तो भीक मागतो आहे असं त्याचं दुर्दैव त्याला बाधतं. तसं पुढे जाऊन काय म्हणतायत की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे माऊलींनी म्हणलंय की सगळ्या सुखाचा बगीचा असलेला जो राम तो मी तुमच्या हृदयामध्ये आहे, तुमच्या म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये आहे. त्याला न जाणून सुखाकरता मूर्ख लोक काय करतात की भ्रांतासी कामू विषयावरी. जे भ्रांत जीव आहेत ते काय करतात विषयांचीच अपेक्षा धरतात. तैसी अहम ममतेची ये लवड सवडी माते न पावती बापुडी म्हणून जन्म मरणाची ये दुथडी डहुळती ठेली. म्हणजे त्याप्रमाणे मी आणि माझं या नादात दंग होऊन हे दीन लोक काय करतात, असुरी संपत्तीचे लोक मला येऊन मिळत तर नाहीतच आणि या जन्ममरण रूपी संसारामध्ये गटांगळ्या खात राहतात असं माऊलींनी सांगितलेलं आहे. आज आता ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहितीये की रामकृष्ण परमहंसांची जयंती आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ही एक अलौकिक गुरु शिष्यांची जोडी होती. आता इथे मला एक ऍक्च्युली हे सांगायचं आहे की रामकृष्ण परमहंसांच्या आधाराने मला एक इथे घटना सांगायची आहे. आवाज गेलाय का? आवाज येत नाहीये. हा ते म्यूट झाले. हॅलो हा आता आला आवाज हॅलो तुमचा. आवाज येतोय? हा आता आला. हा, तर रामकृष्ण परमहंसांच्या कुठेपर्यंत ऐकू आलं? तीच परमहंसांची गोष्ट. रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत मी सांगत हा होते. तर सुरुवातच केली नव्हतीस तू, म्हणजे आम्हाला आवाज गेला त्याचा. ओके. एक रामकृष्ण परमहंस नेहमी एक छान दृष्टांत सांगायचे की एक घनदाट जंगल होतं आणि या जंगलामध्ये एक मनुष्य या जंगलामध्ये गेला आणि त्याला कदाचित लाकडं तोडून आणायची असावीत. तो जंगलामध्ये गेल्याबरोबर त्याला म्हणे 3 चोरांनी गाठलं, त्याच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला यथेच्छ मार दिला. त्याच्याजवळ जे जे काही होतं ते लुबाडून घेतलं आणि ते चोर जायला निघाले. तर झालं असं की निघता जाता त्यातला एक चोर म्हणाला, आता याला लुबाडलंच आहे ना, तर याला मारूनच टाकू, म्हणजे याला संपूर्णच टाकूया. तर त्याच वेळी दुसरा म्हणला, अरे आपण याला लुबाडलंय ना, तेवढं आता बरं पुरेस आहे, म्हणजे याला आणखीन मारून काय करायचंय, जाऊ देत त्याला, पडू दे तिथंच. आता तसंही आपला मार खाऊन तो इतका अशक्त झालाय, त्याला कशाला आणखीन याला मारून टाकण्यात काय स्वारस्य आहे, तसाही तो अर्ध मेलाच झालेला आहे. असं म्हणून बांधून याला काय ठेवून उपयोग आहे, तो चालू पण शकणारच नाहीये. असं म्हणून त्या दुसऱ्या चोरानं त्याला मोकळं केलं. आणि तिसरा चोर म्हणाला की अरे तुला फार लागलंय का रे, चल मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवतो. म्हणजे आता लुबाडलंय, आता तुझ्याकडे कोणतंही साधन राहिलेलं नाहीये तुझ्या घरापर्यंत पोहोचायचं, तू शरीराने अत्यंत कृश झालेला आहेस, तर तुला आम्ही तुझ्या घरापर्यंत सोडतो. तर रामकृष्ण परमहंस यातनं काय सांगत की हे जंगल म्हणजे माणसाच्या आयुष्याचं जंगल आहे आणि लुबाडला गेलेला जो आहे ना, तो जीवात्मा आहे. आणि ते जे 3 चोर आहेत ना, त्यातला तो जो असं म्हणतोय की ह्याला मारलंच पाहिजे, याला ठार मारून संपून टाकूया, तो आहे तमोगुण. जो असं म्हणतोय की अशक्त झालेला आहे, हा अत्यंत कृश झालाय, याला आपण लुबाडलंय, आता याला मारायचं कशाला, याचे हातपाय आपण सोडून देऊया,
हा असं म्हणणारा जो चोर आहे तो आहे रजोगुण. आणि ज्यानं त्याला घरापर्यंत आणून सोडलं पण घरात नेलं नाही, म्हणजे घराचं दर्शन घडवलं नाही, तो सत्वगुण आहे. म्हणजे तसं रामकृष्ण परमहंस सांगायचे की ते जे ब्रह्मतत्व आहे ना, ते सत्वाच्याही अतीत आहे. म्हणजे तुम्हाला ते घरापर्यंत आणून सोडेल, म्हणजे आपल्याला त्या तत्वापर्यंत नेऊन सोडेल. पण आपल्याला त्याच्याही अतीत व्हायचं आहे. म्हणजे सात्विकतेचा सुद्धा अहंकार असतो आणि तो सुद्धा त्यागल्यानंतरच आपल्याला परब्रह्माची प्राप्ती आहे. तसं स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक अशा घटना दिसून येतात, की असं आपण नेहमी बघतो, की गुरूंनी शिष्यांच्या खूप परीक्षा घेतलेल्या आहेत. पण आपल्याला यांच्या चरित्रामध्ये असं दिसतं, की स्वामी विवेकानंदांनीच रामकृष्ण परमहंसांच्या खूप वेळा परीक्षा घेतली. म्हणजे ज्यावेळी अगदी असं असं सांगतात, की ज्यावेळी ते अत्यंत शेवटच्या अवस्थेमध्ये होते, त्यावेळीही विवेकानंदांच्या मनामध्ये असं आलं, की आता ह्या अत्यंत विकलांग अवस्थेमध्ये, म्हणजे आता कोणत्याही क्षणी यांचा प्राण ज्योत मालवू शकते, अशा अवस्थेमध्ये जर हे मला सांगतील, की मला पटवून देतील, की मीच ते तत्व आहे, तरच मी मानेन, असा त्यांच्या मनात विचार आला. आणि त्याच क्षणी रामकृष्ण परमहंस बोलले, अरे नरेन, तुला या क्षणी सुद्धा अशी शंका येते का? मग त्यावेळी ते रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, की जो त्रेतायुगातला राम, द्वापार युगातला तो कृष्ण, तोच मी या कलियुगामध्ये रामकृष्ण, असे रामकृष्ण परमहंस म्हणायचे. आणि तेच वाक्य त्यांनी परत स्वामी विवेकानंदांना परत एकदा सांगितलं. तसं दैवी गुणसंपत्ती धारण केलेले विवेकानंदांच्या बाबतीतही अशा अनेक घटना दिसतात, की एकदा ते आपल्या त्यांचा आवाज अतिशय सुंदर होता आणि ते भजन अत्यंत रामाची, कृष्णाची अत्यंत गोड भजन ते गायन करायचे. आणि एकदा त्यांच्या आश्रमामध्ये कलकत्त्याला ते गात असताना तिथं अशी एक घटना घडली, की ते मध्यरात्री खूप सुंदर गायन करत होते आणि शेजारी एका विधवा महिलेची कुटी होती आणि तिला इतकी म्हणजे भावनाशील झाली ती, आणि ती स्वामी विवेकानंद गात होते तिथं त्यांच्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली. आणि अत्यंत तरुण अशी सुंदर ती विधवा स्त्री भावावेशानं स्वामी विवेकानंदांच्या कुटीबाहेर येऊन उभी राहिलेली. आणि स्वामी विवेकानंद ज्यावेळी आपल्या गायनातून भानावरती आले, त्यावेळी त्यांनी बघितलं एक तरुण सुंदर स्त्री आपल्या कुटीच्या बाहेर उभी आहे. तर ते तिला म्हणाले, माते, ह्या अशा वेळी तू इथं कशी काय आली आहेस? म्हणजे त्यांनी तिचा माता म्हणून सन्मान केला आणि तिला आपल्या घरी परत पोहोचवलं. म्हणजे दैवी गुणसंपत्ती धारण केलेला महात्मा कसा असतो याचे अनेक ठिकाणी आपल्याला असे दाखले दिसतात. आता जसं नुकतंच आपण शिवजयंती साजरी केली, तर ह्या शिवाजी महाराजांबद्दल काय सांगायचं? ज्या महापुरुषाला कधीही कोणतंही दुर्व्यसन शिवलं नाही, ज्यानं परस्त्रीला नेहमी माते समान बघितलं, ज्यानं स्वधर्माप्रमाणेच परधर्माचा सुद्धा आदर केला, ज्याने युद्धामध्ये पाडाव केलेल्या शत्रूंना त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पोचवलं, ज्यांनी फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश संरक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली, ज्यांनी आधी स्वतः संकटात उडी घालून मग आपल्या लोकांना स्वदेशाची सेवा करायला शिकवली, ज्यांनी अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धी सामर्थ्यानं आपल्या स्वतःचा बचाव केला. औरंगजेबासारख्या प्रतापी बादशहाला ज्यांनी सतत 30 वर्ष झुंजवलं. इतकंच नाही तर 3 राज्यांचा पाडाव करून आपलं असं पूर्ण भरतखंडामध्ये स्वतःचं स्वतंत्र असं स्वराष्ट्र म्हणजे राज्याची स्थापना केली. अशी अजरामर कीर्ती स्थापन करणाऱ्या या पुण्यशील पुरुषाची वर्णन कोण करेल?
तर हे वर्णन करायला फक्त समर्थच समर्थ आहे असं मला वाटतंय. आणि समर्थांनी यांच्याबद्दल काय लिहून ठेवलंय तेच रामदास स्वामी यांच्याबद्दल म्हणतात, दयाचे गुण महत्वाची तुलना करायची. कोणाची तुलना होऊ शकेल शिवाजी महाराजांची? यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, जाणता, आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, सुशील, धर्ममूर्ती, निश्चयाचा महामेरू, अखंड निर्धारी राजयोगी. म्हणजे अशा नाना विविध प्रकारच्या विशेषणांनी शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. निष्काम कर्मयोगी आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे जे माऊलींचं सांगणं आहे की तो योगयुक्त होऊन फळांचा संग सांगून मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, म्हणजे निसंग होऊन कसं आपण असावं, असं दैवी संपत्ती धारण केलेल्या महात्म्यांची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. आता पुढे भगवंतांनी 4थ्या श्लोकापासून असुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. खरं तर दैवी संपत्ती इतक्या पद्धतीनं आतापर्यंत भगवंत सांगतच आलेले आहेत आणि असुरी संपत्तीचे 6 गुणच सांगितलेले आहेत. पण ती अधपतनाला असुरी संपत्ती कशा प्रकारे कारणीभूत ठरते हे 4थ्या श्लोकापासून भगवंत सांगणार आहेत. मी सुनीताताईंना विनंती करते की त्यांनी 4था श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. चौथा श्लोक 16वा अध्याय. दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थं संपदम आसुरीं. तरी तयाची आसुरा दोषा माझी जयावीरा, वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. जैसी आपुली जननी नग्न दाबिली आजनी, ते तीर्थाची परिपत्नी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा बोभाईलिया चोहटा, तरी इष्टदा पर्यानिष्ठा हेतू होती. पयागे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैलतिरी, ते नावची बांधली आशिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता ते वानिले तरी सेविता, जरी सेविता तरी अन्नाची पंडुसुता होय विष. तैसा दुष्टा दृष्टाचा सखा, धर्मू झाला तो पोकारी जे जे देखा, तरी तारीचा तोची दोखा लागी होय. म्हणून वाचेचा चोबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे. आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिझे तैसा. कामादुरी लोकांचा घोडा, गजपती ही मानी थोडा, काकाटिये वरिल्या सरडा स्वर्गुही नीच. तृणाचे नि इंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू. तैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने, एके दिवसीचे निपरांने अल्पकू जैसा. अभ्रच्छायेची आजोडी निर्दैवू घरमोडी, मृगांबू देखुनी फोडी पाणी आडे मूर्ख. किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पू गाणारीसे न बोली घेई. आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य इशू, जगी एक तेजसू सूर्य चुहा. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. म्हणून जग उत्साहे या ते वानू जाये, की ते ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसुये, गौरवा माझी त्राये भंगीत असे. पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुची खंती, किटी बेने आपापती वैरी केला. तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे हे नाम न साहे, बापा ते म्हणमज हे सवती झाली. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रूढू मार्गोची पै. आणि पुढीलांचे सुख देखणियाचे होय मिख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी,
चंद्रू देखुनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवय पापी आप फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकुट होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती काही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू जुणावे क्रोधू तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराची चाची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची येरये क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसासीत जगाचे गा तो मनुष्यात अधमू जाण पारुष्याचे अवतरण आता ऐक खुण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवडून येणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यांधुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य खाद्य न म्हणे का परिसा पाडून येणे सोनया लोहा नातरी ते नानारसी द्रिघोनी दरवी जैसी परी रसस्वादासी चोखून येणे परी रसस्वादासी चोखून येणे कावारा जैसा पारखी नव्हेची गा मार्गा मार्ग विखी तैसे कृत्ता कृत्य विवेकी अंधपणजे हे चोख हे मेळे ऐसे नेणवनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिवटे खिचटे करोणी खाता बुद्धिश्चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषाचे चिन्ह सांगितले इहीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषभुजंगी अंगसाने काती घावणीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करुण पुरे धातयाही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहीची दुणी जाण साही दोष हे इही साही दोषी संपूर्णी जाली येची उभारणी म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मेळे एकेची राशी काय ती निंदका पासी अशेष पापे मरणाराचे अंग पडिघाती अवघची रोग का मुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुड विजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी येणारा अनिष्ट कीजे का आयुष्य जातीये वेळे शेळीये सातवे उळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जय जयाचा अंबुका पडे तैन निघे म्हणून बुडे संसारी जो अधमा योनीच्या पाऊटी उतरत जो किरीटी स्थावर आहे तळवटी बैसणे घे हे असो तयाच्या ठाई मिळवणी साही दोषीही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी सांगितली या चिन्ही वेगळाल्या. या श्लोकामध्ये भगवंतांनी आसुरी संपत्तीचे 6 दुर्गुण सांगितलेत. दर्भो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. काय म्हणतात भगवंत की हे पार्था दंभ दंभ म्हणजे पाखंडी घमेंडी अभिमान क्रोध आणि कठोर भाषण तसेच अज्ञान ही सगळी काय आहे आसुरी संपत्ती आहे. आणि हे दंभ घमेंड अभिमान क्रोध आणि कठोर भाषण अज्ञान हे सगळं आसुरी संपत्ती प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणं आहेत. दंभ म्हणजे काय की आपली धार्मिकता भगवत प्राप्तीसाठी एकचित्त न करता प्रपंचासाठी वापरायची म्हणजे याला दंभ म्हणलेला आहे. म्हणून वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे. म्हणजे आपण केलेल्या सगळ्या धर्माचा विस्तार वाचेचा चव्हाट्यावर ठेवला असता तो धर्मच अधर्म होतो असं म्हणलेलं आहे. त्यालाच दंभ असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपण केलेल्या गोष्टीचा थोड्याशा गोष्टीचा इतका काही गवगवा करायचा आणि असं करणं जरी ते धर्माचं काम असलं तरी तोच अधर्म होतो असं माऊलींचं म्हणणं आहे. आता पुढे सांगतायत दर्प. दर्प म्हणजे काय? मी श्रीमंत आहे, मी उच्च कुळातला आहे, मी अमुक आहे, मी इतका शिकलेला आहे, माझा समाजामध्ये असा अमुक अमुक स्टेटस आहे, असा स्वतःच्या बाबतीत अभिमान बाळगून
गर्व बाळगून बाकीच्यांना सगळ्यांना तुच्छ लेखणं, याला दर्प असं म्हणलेलं आहे. म्हणजे एक दिवसाच्या परान्नानं जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो, तसा जी व्यक्ती स्त्रिया, धन, विद्या, स्तुती आणि समाजामध्ये मिळणारा मान यांनी मस्त होतो. म्हणजे काय म्हणलेलं आहे की ढगांची छाया मिळाली असता जसा निदैवी पुरुष आपलं घर मोडतो, किंवा म्हणजे काय म्हणायचंय की दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या अगदी क्षुल्लक अशा लाभाचा विचार करून जो दुर्दैवी व्यक्ती असते ती आपल्या घरावरही कुऱ्हाड ठेवायला मागं पुढे बघत नाही, किंवा मूर्ख मनुष्य मृगजळ बघून आपले तळ फोडतो, किंवा फार काय सांगावं, संपत्तीच्या योगानं अशा तऱ्हेनं जे मस्त होणं तोच दर्प आहे असं समज. याबद्दल आणखीन काही वेगळं बोलायला नको असं माऊली म्हणतात. किंवा पुढे पुढे पुढचा असुरी गुण सांगितलेला आहे तो म्हणजे अभिमान. मग याबद्दल काय म्हणलेलं आहे की काय अभिमान आहे की सगळ्यांनी आपल्याला मान द्यावा, आपलं पूजन करावं, चांगलं म्हणावं, अशी जी तामसी भावना आहे त्याला अभिमान म्हणलेलं आहे. त्याप्रमाणे मी या नावाच्या भुलीनं त्याला ईश्वराचं नावही सहन होत नाही, आणि तो वेदाला म्हणतो मला वेद ही एक सवतच झालेली आहे. अशा प्रकारे त्याला मान्यतेचा असा मोठा ताठा झालेला असतो. तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून माऊली काय म्हणतात की त्यानं रौरव नरकाला जाण्याचा मार्गच म्हणजे त्या मार्गाचा तो एक मार्ग पांथस्थ आहे असं म्हणलेलं आहे त्याला. की असा जो अभिमान ज्यानं इतका मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या अंतःकरणामध्ये धारण केलेला आहे तो कसा आहे की तो नरकाला जाणाऱ्या मार्गाचाच पांथस्थ झालेला आहे. आता हे असा जो अभिमानी पुरुष आहे, पण एक तुकाराम महाराजांच्या आयुष्यामधलं एक उदाहरण दिसतं बरं का, की याला आपण अभिमान म्हणू शकत नाही. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांची कीर्ती ऐकली त्यावेळी महाराजांनी तुकोबांना सन्मानित करायसाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर संपत्ती पाठवली. पण तुकाराम महाराजांनी ते सगळं अवघं परत पाठवलं, आणि त्यांचं जीवन कसं होतं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ते अत्यंत निरीच्छ वैराग्ययुक्त होते. मग ज्यावेळी ही संपत्ती असं होतं का की आपण हेही जाणतो की इतकं ज्यावेळी दुष्काळ पडलात आणि त्यांची पहिली पत्नी आणि मुलं सुद्धा त्या दुष्काळामध्ये अन्न दशा होऊन मरण पावले, आणि त्यांची दुसरी पत्नी होती ती अत्यंत कजाग होती, आणि घरामध्ये 18 दारिद्र्य होतं. तुकाराम ज्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना इतकी संपत्ती पाठवली त्यावेळी ही त्यांची पत्नी अवली जिचं नाव, ती अत्यंत आनंदित झाली. पण तुकाराम महाराजांनी मात्र अत्यंत निस्पृहपणे हे सगळं परत पाठवलं, आणि त्याच्याबरोबर त्यांनी पाठवलेले 14 अभंग सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांनी काय म्हणलं त्यातला अभंगाचा काही सारांश असा आहे की काय म्हणतात तुकोबा की नाही केली आटी काही मानदंभासाठी. म्हणजे ही थोरवी, हे पद, कीर्ती यासाठी काही मी प्रयत्न केलेला नाहीये. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मज काय गोविसी काय सया. एवढंच नाही तर पुढे जाऊन तुकोबा काय म्हणतात की मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. म्हणजे हे जे सगळं काही मान सन्मान प्राप्त झालेला आहे तो आम्हाला विष्ठे समान आहे. नावडे जे चित्ता त्याची होसी पुरविता. अरे ज्याची मला अजिबात आवड नाहीये ते तू कसा बरं मला पुरवतोयस. जन धन तन वाटे लेखावे नमन. तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा सीण आहे चालण्याचा. म्हणजे ज्यावेळी त्यांना शिवाजी महाराजांनी निमंत्रण पण दिलं तर त्याच्यावर तुकोबा काय म्हणतात की तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा सीण आहे चालण्याचा. मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर, वस्त्रासी हे थार चिंध्या भीती. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचं सुख कशामध्ये सामावलेलं आहे असं म्हणतात
तुकोबा म्हणतात की मुखानं अखंड विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्येच आमचं सुख आहे. तुमचे ये रे वित्त धन ते मज मृत्तिके समान. आपल्याला बहुतेकांना हे अभंग माहित आहेत की तुम्ही जे पाठवलेलं सगळं एवढं वित्त धन एवढं जे काय आहे ते कसं आहे माझ्यासाठी, ते मला अगदी मृत्तिके समान आहे. मुंगी आणि राव आम्हा सारखाच जीव, गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं कसं असतं की असं कोणी मग एखाद्या मंत्र्यांची भेट घ्यायची आहे किंवा त्या काळी राजे महाराजे होते, असं अशांच्या भेटी घेताना सर्वसामान्य माणसाला खूप आनंद होत असतो. कारण अशी काहीतरी मनामध्ये लालसा असते की आपल्याला यांच्याकडून काहीतरी उत्तमोत्तम भेटी मिळू शकतात. पण तुकाराम महाराजांचं अगदी उलट चित्र होतं. वस्त्राविण काया जालीसे मळीन, अन्न रहित हीन फळहारी, रोडके हात पाय दिसे अवकळा, काय तो दर्शनाचा सोहळा. तुका म्हणे माझी विनंती सलगीची, वार्ता ही भेटीची करू नका. म्हणजे ते काय म्हणतात की तुम्ही माझ्या भेटीची वार्ता सुद्धा देखील करू नका. आणि तुकाराम महाराजांनी समर्थांवरती सुद्धा इतकं छान एक वचन लिहिलेलं आहे की आपल्यासाठी कोण आहेत. म्हणजे त्यांनी महाराजांना सांगितलेलं आहे, शिवाजी महाराजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की सद्गुरु श्री रामदासांचे भूषण तेथे घाली मन चळू नको. म्हणजे आपण जी सद्गुरूंच्या चरणी समर्थ रामदासांच्या चरणी आपण जी निष्ठा वाहिलेली आहे तिथून आपण ढळू नका. आत्मारामी मन ठेवून या राहे, रामदासी पाहे आपण या. म्हणजे तुकोबांची निस्पृहता, शिवाजी महाराजांविषयीचं अत्यंत प्रेम आणि समर्थांविषयीचा आदर आणि जिव्हाळा हे सगळं या प्रसंगामध्ये उजळून निघतं. आता हे आसुरी संपत्तीचं वर्णन बघत असताना आणखीन एक अशी कथा येते की जिथं एक साधा कोळी असतो साधा, आणि तो कोळी एकदा मासे धरायला समुद्रामध्ये जातो आणि तिथं ते ज्यावेळी तो मासे पकडत असतो त्यावेळी त्याला त्या माशाबरोबर एक मोठासा सोन्याचा मासा त्याच्या गळ्याला लागतो आणि अत्यंत काहीतरी जड लागतंय असं त्याला वाटल्यावर सगळ्या शक्तीनिशी त्यानं त्याचं जाळं ओढलं आणि ज्यावेळी त्यानं बघितलं एक प्रचंड सोन्याचा मासा या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, अत्यंत हरकून गेला आणि तो म्हणाला, एवढी मी ईश्वर भक्ती करतो, इतका मी सद्सद विवेक धारण करतो, त्याचं खरोखर आज भगवंतांनी माझ्या ओटीमध्ये फळ घातलेलं आहे. पण म्हणतो की असं जे काही आपल्याला प्राप्त होतं ते खरं तर काय असतं, ती राजाची संपत्ती असते. तर आता हा जो मला सोन्याचा मासा एवढा मिळालेला आहे तो मी आजच राजदरबारी जमा करतो. असा अत्यंत प्रामाणिक भगवत भक्त असा हा गृहस्थ होता. मग त्यानं तो म्हणतो की हे जर मी कोणाला बोलेन, इकडे तिकडे बोलेन, लपवून ठेवेन, तर काय होईल की ती देशाची किंवा माझ्या राज्याची हानी होईल. मग तो काय म्हणतो की हे मी सरकार दप्तरी जमा केलं, राजाकडे दिलं की राजा काहीतरी खुश होऊन मला बक्षीस देईल आणि त्यानं माझं दारिद्र्य थोडं तरी कमी होईल. पण तेवढ्यात एक नवल घडलं. तो मासा मनुष्यवाणीनं बोलायला लागला, अरे कोळ्या, मी भगवंताचा देवाचा मासा आहे, तू मला सोडून दे, तू मला जाऊ दे, असं तो म्हणतो मासा. आणि माझं सामर्थ्य असं आहे की तू जे काही मनात आणशील ते मी तुला पुरवायला समर्थ आहे. मी देवाचा मासा आहे, देवानं मला अगोदरच मग तो कोळी हसतो. तो कोळी म्हणतो, अरे मला माझ्या पोटापुरतं भगवंतांनी मला दिलेलं आहे, मी जो काही व्यवसाय करतो त्याच्यातून माझा उदरनिर्वाह व्यवस्थित चाललाय आणि तू काय मला देणार. तो कोळी इतका सहृदय होता की त्यानं त्या माशाला सोडून दिलं. मासा निघून गेला. पण तो मासा सांगतो की तू इतका चांगला आहेस ना, पण तू ज्यावेळी माझं स्मरण करशील त्यावेळी मी परत येईन. मग
हा घरी येतो. घरामध्ये पाऊल टाकल्यावर पत्नी विचारते, की आज काहीतरी वेगळं घडलंय का? तुमचा चेहरा काही तुम्ही नेहमीसारखा तू वाटत नाहीये. आज काहीतरी वेगळं आहे का? मग सांगावं की नाही या संभ्रमात असलेला कोळी ही घडलेली घटना आपल्या पत्नीला सांगतो आणि पत्नी म्हणते, "अहो, काय वेंधळे आहात, काय किती बावळट आहात. या तुम्ही एवढा तो देवाचा मासा तुमच्या हाती आलेला होता आणि त्याच्याकडे मागायचं सोडून तुम्ही हे काय सांगून आलात त्याला?" तर बायको म्हणते, "मला नाहीतरी या सगळ्या आपल्या छोट्याशा कुटीमध्ये, या अशा झोपडीमध्ये राहायचा अत्यंत कंटाळा आलाय. जावा बरं तुम्ही आधी त्या कोळ्याकडे, माशाकडे आणि माझ्यासाठी मोठा बंगला मागून घ्या." मग कोळी विचार करतो, आता पत्नीला नाराज करणं तर काही योग्य नाही. तो बरं बाई जातो आणि मागतो त्याच्याकडे. असं म्हणतो आणि मागून ती ओरडून सांगतच असते, की धनधान्य पण मागा, इस्टेट मागा, प्रचंड संपत्ती मागा. भोवती चांगली बाग सुद्धा पाहिजे हं माझ्या बंगल्याच्या. असं म्हणत तो माशाकडे जातो आणि त्याला हाक मारून बोलवतो. म्हणजे ज्या पद्धतीनं कसं माशांनी त्याला सांगितलेलं असतं, की माझं तू या पद्धतीनं स्मरण केलंस, की मी परत येईन. त्या पद्धतीनं तो करतो आणि त्याला सांगतो, की माझ्या पत्नीने हे सगळं मागितलेलं आहे. तर ठीक आहे, तो मासा म्हणतो, "जा, दिलं तुझ्या पत्नीला, जाऊन बघ." परत येतो कोळी, त्याला असं वाटतं, की आपण आपल्या घरचा रस्ता तर चुकलेलो नाहीये ना. इतकं सगळं वैभव त्याला प्राप्त झालेलं असतं. तेवढ्यात त्याची पत्नी त्याला दिसते आणि अगदी हर्षवायू झाल्यासारखी वेडावून गेलेली असते. इकडून तिकडून अगदी मोठा प्रशस्त बंगला त्यांना मिळालेला असतो. इकडून तिकडे या खोलीतून त्या खोलीत बाईसाहेब नाचत असतात. मग तो म्हणतो, "बघ, आपण ईश्वराची भक्ती केली. किती कृपेचा सागर आहे बरं तो भगवंत. काय दिलं नाही त्यांना आपल्याला." की आपण एवढंच म्हणायचो, की 2 वेळा पोटाला आणि पोराबाळांना पुरेल एवढं दे. पण त्यानं दिलं म्हणजे कसं भरभरून दिलं सांग बरं. आता यातच आपण सुखानं राहूया. आता काही कमी नाहीये आपल्या वैभवाला, असं तो म्हणतो. थोडे दिवस जातात आणि त्या कोळ्याची पत्नी त्याला म्हणते, की हे घर आहे, हा जो बंगला आहे ना, तो जरा आपल्याला लहानच आहे आणि आता असं करा तुम्ही सरळ, की तुम्ही त्या माशाकडून सरळ एक मोठा वैभवशाली असा राजप्रासाद मागून घ्या. राजप्रासाद? कोळी म्हणतो, "अगं काय आपल्याला आवश्यकता आहे त्याची? आपण इतकी साधी लोकं." तर ती म्हणते, "अहो किती बावळट आहात. आपण ज्या पद्धतीनं राहतो त्या पद्धतीनं आपले विचार सुद्धा आपण उन्नत करायचे असतात. हे साधं तुम्हाला माहित नाहीये का? तर आता आणखीन वैभवाची आपण अपेक्षा का करू नये? तुम्ही त्या माशाकडे तो द्यायला एवढा समर्थ आहे, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊन राजप्रसादाची मागणी कराच." म्हणजे जसं गीता आपल्याला सांगते, की "मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो." म्हणजे बंधाला किंवा मोक्षाला माणसाचं मनच कारणीभूत असतं. आता राजप्रसाद प्राप्त होतो. ही त्यामध्येही समाधानी राहत नाही. ती त्याला म्हणते, की "आता मला पृथ्वीचं राज्य पाहिजे." पृथ्वीचं राज्य प्राप्त होतं. मासा म्हणतो, "अरे बाबा, तुझ्या पत्नीची इच्छा अत्यंत वाढत चाललेली आहे. तू समजूत घाल. याच्यापुढे काही मिळणार नाही." इथे येऊन बघतो घरी तर पृथ्वीची साम्राज्ञी झालेली पत्नी, भोवताली सगळे नोकर चाकर, दास-दासी, अत्यंत वैभव. पण काही दिवसच गेले असतील, ती स्त्री इतकी लोभी होते आणि ती म्हणते, "आता मला या पृथ्वीची सत्ता सुद्धा कमी पडते. माझ्यावर आता मला या त्रिभुवनाची सत्ता पाहिजे. देवांवरती, पाताळावर सगळीकडे माझंच राज्य असायला हवं." माशापुढे हा कोळी पुन्हा जातो आणि मासा म्हणतो, "काही मिळणार नाही. तुझ्या पत्नीला समजाव. देणार नाही मी याच्यापुढं काही सुद्धा." आणि ज्यावेळी परत येतो, त्यावेळी काय झालेलं असतं, की ते पृथ्वीचं राज्य गेलेलं असतं, चतुरंग दल गेलेलं असतं, राजप्रासाद, वैभव, दासदासी सगळं काही गेलेलं असतं. बंगला गेला, मोटारी गेल्या, बाग गेली. पुन्हा काय होतं, पूर्वीसारखी त्यांची समुद्र किनाऱ्यावर जी काही झोपडी होती किंवा छोटंसं घर होतं, तिथं पत्नी
आपल्या मुलांसह एकटी बसलेली असते. म्हणजे हे जे असुरी गुण आहेत ते माणसाचा कसा अपकर्ष करतात, कसं पतनाला नेतात, त्याचं उत्तम उदाहरण आहे. किंवा आणखीनही या असुरी संपत्तीचं एक उदाहरण वाचनामध्ये आलं की ते असं होतं की ते शेक्सपियरचं नाटक आहे. त्या नाटकाचं नाव मॅकबेथ असं आहे आणि त्यामध्ये त्यांना एक किस्सा दिलेला आहे. त्यांना असा एक प्रसंग रंगवलाय की मॅकबेथ युद्ध जिंकून येतो आणि परत येत असताना त्याला चेटकिणी भेटतात, 3 चेटकिणी भेटतात आणि त्याला असं भविष्य सांगतात की तू राजा होणार आहेस आणि हे आम्ही सांगितलेलं भविष्य आहे आणि ते कधीही अन्यथा होणार नाही, म्हणजे ते कधीही चुकीचं ठरणार नाही. मग त्याच्या मनामध्ये सारखं यायला लागतं की यांनी सांगितलेलं भविष्य आहे ना, म्हणजे ते तसंच घडणार. मग तो विचार करायला लागतो की हे सांगितलेलं आहे म्हणजे मला राजा झालं पाहिजे, हे माझं भविष्य आहे, मला ऍट एनी कॉस्ट राजा झालं पाहिजे. मग मला राजा कसं होता येईल असा तो विचार करायला लागतो. तो म्हणतो की आता जो कोणी राजा आहे ना गादीवर, तो जर मरण पावेल तरच मी राजा होईल. पण तो म्हणतो की हा राजा म्हातारा होऊन मृत्यू पावणार, हे कसं शक्य आहे बरं? तोपर्यंत त्याच्या आधी कदाचित मीच जाईन, कारण हा राजा चांगला तरुण आहे, धडधाकट आहे, तो इतक्यात मरायची काही शक्यता नाही. मग काय करायला पाहिजे? तर मला काय करायला पाहिजे? त्याला ठार मारायला पाहिजे. मग शेवटी हा मॅकबेथ या राजा होण्याच्या त्या चेटकिणींनी सांगितलेल्या भविष्यानं इतका ग्रासून जातो आणि तो आपल्या पत्नीच्या मदतीनं त्या राजाचा वध करतो आणि पुढं त्याचं सगळं अधपतन झालेलं दाखवलेलं आहे. मग शेक्सपियरनं या नाटकामध्ये एक शेवटी वाक्य लिहिलंय की सगळ्या समुद्राचं पाणी, म्हणजे समुद्राचं पाणी हे अत्यंत पावन असतं असं मानलेलं आहे, पण ते जरी सगळ्या समुद्रांचं पाणी जरी आणलं तरी लेडी मॅकबेथ तुझ्या हाताचं रक्त काही जाणार नाही. म्हणजे किती सुंदर आशय सांगितलाय याच्यामध्ये सुद्धा की महत्वाकांक्षा अत्यंत वाढत जाणारी, मोहग्रस्त करणारी महत्वाकांक्षा कुठेपर्यंत माणसाला नेते. तर ही महत्वाकांक्षा जी कशी आहे ती भगवंतांनी आपल्याला 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, इंद्रियाणाम मनश्चास्मी, म्हणजे इंद्रियांमध्ये मी मन आहे असं भगवंतांनी सांगितलंय. की मन जिंकलं की अध्यात्म साधलं. म्हणजे परमार्थ जर साधायचा असेल तर हे आपले जे आपण आता जे बघतोय ते मनाचे सगळे दोषांवरती आपण विजय मिळवणं गरजेचं आहे, तरच आसुरी संपत्तीपासून आपण आपला बचाव करू शकू. माऊलींच्या ओव्यांचा परत एकदा थोडासा धावता आढावा आपण घेऊया. ज्या दोषांमध्ये ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो दंभ असा आहे. ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे, परंतु लोकात तिला उघडी केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते. अथवा गुरुने उपदेशलेली विद्या ही इष्टफल देणारी खरी, परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याणाला कारणीभूत ठरते. आपण स्वतः महापुरात बुडत असताना जी नाव आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठावर पोहोचवते, ती नावच आपण डोक्यावर बांधली तर ती जशी आपणाला बुडवते. अर्जुना, जगण्याला कारण जे अन्न ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले तर ते अन्नच विषासारखे मारक होते. त्याप्रमाणे इहपरलोकी साह्य करणारा जो केलेला धर्म तो प्रसिद्ध केला असता तो तारणाराच धर्म पतनाला कारण होतो, धर्म पातकाला कारण होतो. म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वासेच्या चव्हाट्यावर ठेविला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ असं समज. आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिंतोडा पडला असता, त्याला 4 अक्षरे आली असता, तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो.
अथवा तबेला ठेवणाऱ्या लोकांच्या तबेल्यातील ठाणबंदी घोडा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा मानतो अथवा काटेरी कुंपणावरील सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो. गवत पेटलं म्हणजे जशा अग्नीच्या ज्वाला आकाशात धावतात अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजीत नाही. एक दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो तसा जो स्त्रिया धन विद्या स्तुती व बहुमान यांनी मस्त होतो. ढगांची छाया मिळाली असता जसा निर्दैवी पुरुष आपलं घर मोडतो अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो. फार काय सांगावं, संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने जे मस्त होणे तोच दर्प आहे असे समज. वेगळे काही बोलायला नको. आणि सर्व जगाच्या विश्वासाचं ठिकाण वेद अथवा सर्व विश्वासाचा एका ईश्वरावर पूज्यभाव आहे. या जगात तेजस्वी असा एक निर्विवादपणे ज्याप्रमाणे सूर्यच आहे अथवा सार्वभौम राजाची गादी हे ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते. आता इथे सगळ्या म्हणजे असुरी संपत्ती धारण करणाऱ्या लोकांचं माऊलींनी वेगवेगळे दृष्टांत देऊन वर्णन केलेत. याप्रमाणे आपण सुरुवातीला काही यातले दृष्टांत बघितले की जगाला वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे आणि ईश्वर हा जगाचा नियंता आहे असं सर्व मान्यता आहे. म्हणून जर कोणी आनंदानं याचं वर्णन करू लागला तर ते ऐकून जो याच्याविषयी मत्सर वाहतो आणि गर्वाने फुगतो म्हणजे तो म्हणतो मी ईश्वराला खाईन, त्या वेदाला विष घालीन, आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपलं बळ खर्च करतो. म्हणजे हे दोन्ही अर्थाने आहे की एकतर ईश्वर न मानणाऱ्या संबंधी सुद्धा कदाचित असं म्हणायचं आहे किंवा दुसरं म्हणजे थोडंफार शास्त्र श्रवणानं किंवा यांचा अभ्यास करून थोडंसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मीच या सगळ्याचा निर्विवादपणे अधिकारी आहे असं ज्याला वाटतं त्याच्या संबंधीही या गुणांचं धारण करूनही जो अभिमानी होतो किंवा दंभ दर्प हे दुर्गुण धारण करतो त्याविषयी माऊली सांगतात. तो म्हणतो मी ईश्वराला खाईन, त्या वेदाला विष घालीन, आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपलं सगळं बळ खर्च करतो. पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही, काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो अथवा टिटवीनं समुद्राशी वैर मांडलं त्याप्रमाणे मी नावाच्या भुलीनं त्याला ईश्वराचं नावही सहन होत नाही आणि तो वेदाला म्हणतो मला ही एक सवतच झालेली आहे. म्हणजे वेदवचनांना सुद्धा थोडक्यात हा दंभ दर्पानी उन्मत्त झालेला पुरुष मानत नाही. अशा प्रकारे त्याला मान्यतेचा असा मोठा ताठा असतो. तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा तो रहदारीचा मार्ग आहे असं समजावं. आणि दुसऱ्याचं सुख पाहावायचं निमित्त झालं की याच्या वृत्तीला क्रोधाचं विष चढतं. तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो म्हणजे आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो की काही वेळा आपण तेलामध्ये एकदम एखाद्या वेळी मिरची किंवा कढीपत्ता असं टाकला तर एकदम मोठ्या ज्वाळा उत्पन्न होतात. तसं काय म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळत असतो, ज्या सूर्याच्या योगानं विश्वाचं आयुष्य उजळतो तो सूर्य प्रातःकाळी उगवलेला बघून पापी घुबडाचे डोळे फुटतात. जगाला पहाट झाली की सुख होतं परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते. सर्पांमध्ये दुधाचे काळकूट विष होते. म्हणजे अत्यंत चांगल्या वाट्याला आलेल्या वस्तू सुद्धा या दुराभिमानी लोकांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर कसं त्याचं विषामध्ये रूपांतर होतं हे माऊली इथं वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगतात की वडवाग्नी जसं अगाध समुद्राचं पाणी पितो तसा तो अधिक भडकतो, त्याची कधी तृप्ती होत नाही. त्याप्रमाणे विद्या विनोद ऐश्वर इत्यादिकांनी युक्त अशी दुसऱ्याची भाग्य जो पाहतो तो संताप दुप्पट होतो. तो क्रोध असं समज. आणि ज्याचं मन सर्पाचं वारुळ असतं म्हणजे ज्याच्या मनात घातक संकल्प असतात, ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी आहे आणि ज्याचं मन जो अत्यंत
तीक्ष्ण ज्याचं बोलणं अत्यंत तिखट असतं किंवा अगदी कठोर असतं, मर्मभेदक असतं, अशी व्यक्ती असते. तो मनुष्यांमध्ये अधम आहे असं समज. अशी व्यक्ती कशी असते तर अंतर्बाह्य कठोर असतो. तो कठीणपणाची मूर्ती आहे. आणि आता इथून पुढं माऊली अज्ञानाचं लक्षण सांगतात. तरी ज्याप्रमाणे दगड थंड व उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही, अथवा जन्मांध जसा रात्र आणि दिवस यांचा भेद जाणत नाही, अग्नी खावयास उठला म्हणजे जसा खाण्याचे कामी योग्य म्हणत नाही, अथवा परीस हा लोखंड व सोने यांचा भेद जाणत नाही. म्हणजे आपण एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तर त्याला खूप खाखा होते. त्यावेळी आपण म्हणतो की असं काय तुला इतकं खाखा होतंय, की तू काय खायला योग्य आणि काय अयोग्य हे काही बघतच नाहीये. तसं अज्ञान ज्यावेळी एकदम अज्ञानाचा उदय होतो त्यावेळी ह्या सगळ्यातले भेद नाहीसेच होतात. थंड आणि उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही, योग्य अयोग्य जाणत नाही. म्हणजे हा लोखंड आणि सोनं यांच्यातला सुद्धा भेद जाणत नाही. ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसामध्ये प्रवेश करते पण ती रसाची रुची जाणत नाही, अथवा वारा जसा मार्गामार्गीची निवड करत नाही, म्हणजे वारा जसा बऱ्या वाईट सगळ्या मार्गाने वाहत असतो, त्याप्रमाणे कृत्याच्या विचाराविषयी जे आंधळेपण असते, म्हणजे एखादं कर्म हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे हा विवेक ज्यांचा नाहीसा झालेला असतो, हे स्वच्छ हे मळकट असं न जाणून लहान मूल जी वस्तू पाहते ती केवळ मुखातच घालते. त्याप्रमाणे पाप आणि पुण्य यांची भेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीला व्यापारात चांगले वाईट असं काहीच तारतम्य कळेनासं होतं. अशी स्थिती तिला अज्ञान हे नाव आहे. या बोलण्यात काही अन्यथा नाही. अशा प्रकारे दंभादी 6 दोषांची लक्षणं सांगितली. या दंभादी 6 दोषांच्या अंगांनी ही आसुरी संपत्ती बलवान झालेली आहे. जरी ही 6 दोषांनी बनलेली आहे असं असलं म्हणजे कसं बघतोय आपण किती डिस्प्रपोर्शनेट आहे की दैवी संपत्ती 26 गुण सांगितले पहिल्या 3 श्लोकांमध्ये आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितलेले आहेत. तरी ही 6 दोषांनी बनलेली असली तरी माऊली म्हणतात ही काही कमी असं समजू नये. ते कसं तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते, अथवा 3 अग्नींची प्रलय अग्नी, विद्युत अग्नी, वडव अग्नी पंगत पाहता ते थोडे आहेत असे वाटतं, पण ते जर खायला निघाले त्यांना प्राणाहुती करण्याला विश्वपूर्णांनी म्हणजे 3 अग्नी जे काय सांगितलेले आहेत, प्रलय अग्नी, विद्युत अग्नी आणि वडव अग्नी, हे जर 3 जर एकत्र आले तर ते सगळं अख्खं विश्व गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. कफाचा, वाताचा आणि पित्ताचा क्षोभ हा त्रिदोष झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेलं तरी देखील मरण चुकत नाही. त्या 3 दोषांची हे 6 दोष ही दुप्पट आहे असं समज. मग हे किती भयंकर असतील. या संपूर्ण 6 दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झालेली आहे. म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असं मानू नये. म्हणजे अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा, अथवा निंदकाजवळ जशी सर्व पाप येतात, मरणाऱ्या पुरुषाचं शरीर जसं म्हणजे मरण जवळ आलेल्या व्यक्तीला सर्व रोग व्यापतात, अथवा वाईट मुहूर्ताच्या ठिकाणी वाईट योग एकत्र येतात, अथवा शेळीचं आयुष्य संपत चाललं म्हणजे तिला 7 नांग्यांच्या इंगळीचा योग होतो, त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व 6 दोष ज्याचा नाशकाल जवळ आलेला आहे त्याला प्राप्त होतात. एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्याला जसं ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानं चोराकडून म्हणजे चोराच्या समोर न्यावं, किंवा दमलेल्या भागलेल्या मनुष्याला जसं महापुरात घालावं, त्याप्रमाणे या 6 दोषांकडून मनुष्याचं अकल्याण केलं जातं. मोक्षाच्या मार्गाने जाणाऱ्यांवर जर यांचा शिंतोडा पडला म्हणजे या मोक्षाचा थोडासा या मोक्ष मार्गावर असणाऱ्यांशी या दंभादी दोषांमधल्या कोणाचा जरी थोडासा जरी संबंध आला तर मी संसारातून निघणारच नाही असं म्हणून तो संसारात बुडी देतो. अर्जुना, तो अधम योनीत खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनींच्याही तळापर्यंत येऊन पडतो.
हे बोलणे राहू दे. हे 6 दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते पहा. अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या पद्धतीनं लक्षणांनी माऊलींनी इथं वर्णन केलेले आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला आश्वस्त करतायत की हे जरी सगळ्या मी तुला आसुरी संपत्ती सांगितलेल्या असल्या तरी तू मात्र काही शोक करू नकोस. कारण काय सांगितलं भगवंतांनी त्याला, मा शुच, काय शोक करू नकोस की दैवीम अभिजातोसी पांडव. तू कसा आहेस, तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. आज आपण इथे थांबूया. मी आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून थांबते. श्री कृष्ण अर्पणमस्तु. छान. मला एक फोन आला त्यात मला कळलं नाही डिस्कनेक्ट झालेलं. किती वेळ डिस्कनेक्ट झालं ते कळलंच नाही. ओके. की त्यांनी आरती म्हणाली. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, हरिः कमल विहारिणि सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्तिहरा तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्मपरा. जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते, समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. जय भगवद्गीते, दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजय. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, हरिः कमल विहारिणि सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, जय भगवद्गीते. छान. मी तर वर्षा राऊत मॅडमना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. नमस्कार, येतोय आवाज? हा, येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे व ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया. धन्यवाद.